तोफेचा आवाज होता क्षणी महाराज गडावर पोहोचले याची खात्री पटल्यावर बाजीप्रभूंनी आनंदाने या ठिकाणी प्राण त्याग केलेला आहे आणि त्यांच्या रक्ताने गोडखिंड पावन झालेली आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा या ठिकाणी येऊन बाजीप्रभूंच्या या बलिदानामुळे गोडखिंडीला पावनखिंड नाव दिलेली आहे. बंधू भगिनींनो, बाजीप्रभूंच्या स्वामीनिष्ठा या प्रसंगातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला. बाजीप्रभूंसारखे मावळे छत्रपती शिवरायांसोबत होते म्हणून स्वराज्य उभं राहिलं. आज राजेशाही नाही, लोकशाही आहे, तरी पण त्याच्यामध्ये आपण स्वामीनिष्ठेने, इमानदारीने, प्रामाणिकपणाने जगलं पाहिजे. परत आपला देश उभा राहील, आपलं राज्य उभं राहील. हा संदेश सातवीच्या शाळेच्या वतीने आम्ही तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. खूप खूप धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज के, छत्रपती शिवाजी महाराज के, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की. अरे कुऱ्हाडी घेऊन आलात, मला तोडणार, माझा जीव घेणार. अरे मी तुम्हाला हवा देतो, पाणी देतो, औषधं देतो, पाऊस पडायला मदत करतो, पण तुम्ही माझा जीव घेणार. हा कुठला न्याय आहे? थांबा थांबा, आम्ही तुम्हाला हे झाड तोडू देणार नाही, आम्ही तुम्हाला हे झाड तोडू देणार नाही. तुम्हाला कुऱ्हाड चालवायची असेल तर आधी आमच्यावर चालवावी लागेल, तरच आम्ही तुम्हाला हे झाड तोडू देऊ. अरे या झाडांबद्दल आम्ही काय म्हणतो ऐका. या वृक्षांची कार्यानो धावती वेगळी माया, उभे राहून उन्हात देते दुसऱ्यांना छाया. या वृक्षांची कार्यानो धावती वेगळी माया, उभे राहून उन्हात देते दुसऱ्यांना छाया. हाती घेऊन कुऱ्हाड जरी करी तो आघात, तरी देऊन हवा पाणी देई सगळ्याला साथ. तरी असे ज्ञानयाचे ते मिळणार गाव, तरी गोड पाणे देते विसरून सारे भेदभाव. अशा निस्वार्थी झाडांवर तू चालवी हत्यार, अशा निस्वार्थी झाडांवर तू चालवी हत्यार. अरे मानवा मानवा कधी होशील हुशार, अरे मानवा मानवा कधी होशील हुशार. या ठिकाणी लाकूड तोडे म्हणत आहेत, आम्हाला माफ करा. यापुढे आम्ही कधीही वृक्षतोड करणार नाही. उलट आम्ही आता वृक्षांची लागवड करू, त्यांचं संगोपन करू, त्यांचं संवर्धन करू. आणि आपण सुद्धा बंधू भगिनींनो, वृक्ष लागवड करा, त्यांचं संवर्धन करा, संगोपन करा. तरच ही धरती माता हिरवळीने समृद्ध होईल. हा संदेश तुम्हाला सातवीच्या शाळेच्या वतीने या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.
परिसर त्याबद्दल आपल्याला या ठिकाणी संदेश देत आहेत की आपण ज्यावेळेस एखाद्या रोगाला कारणीभूत ठरतो आणि ज्यावेळेस आपली तब्येत बिघडते त्या ठिकाणी आपल्याला अस्वच्छ परिसर आणि स्वच्छ परिसर या संदर्भात आमची जिल्हा परिषद आपल्याला या नाट्यातून स्वच्छतेचा संदेश देत आहे। या ठिकाणी स्वच्छ परिसर आपल्याला स्वच्छ परिसर कसा असावा आणि अस्वच्छ परिसर कशा पद्धतीचा असावा या ठिकाणी काही मुलं आमचे माध्यमातून प्रात्यक्षिक दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। बंधू भगिनींनो, जबाबदार नागरिक असतील तर परिसर स्वच्छ राहील आणि बेजबाबदारपणे आपण वागलो